पुढची बातमी आहे ती मुकुंद सपकाळे यांच्या संदर्भातली। मुकुंद सपकाळे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे। दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे। दगडफेकीमध्ये मुकुंद सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। मुकुंद सपकाळे हे जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। बहिणाबाई उद्यानाकडे जात असताना माझ्या गाडीला सायले हॉटेलच्या जवळपास विशाल अहिरे आणि त्याचे साथीदार 20-25 जण मोटरसायकलींवर आले आणि मोटरसायकलवर आणून गाडीला आडवे झाले। गाडीच्या पुढे आडवे होऊन गाडी थांबवली आणि माझ्यावर प्राणघातक हल्ला केला। जीवे मारण्याचा प्रयत्न केला।